सो वेलकम बॅक टू माय चॅनल #ब्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, मी आलोय जगदंबा हॉटेलमध्ये आणि आज ही हॉटेलची टेस्ट आपण दाखवणार आहे। इथे आपण टेस्ट करणार आहोत स्पेशल मटन थाली आणि स्पेशल चिकन थाली टेस्ट करणार आहे। त्याची टेस्ट कशी आहे ती तर आपण इथे सांगणारच आहे आणि याचा ॲड्रेस आणि लोकेशन आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। खोणी रोडपासून तलोजा मार्गे जो रस्ता जातो त्या रस्त्यालाच आपल्याला जगदंबा हॉटेल देणार। या हॉटेलमध्ये येण्याचं खास कारण म्हणजे असं आहे की मी जिथून पहिला लॉग सुरुवात केला होता त्या लॉगमध्ये आता मोरिया मिसल सर्वांनाच माहिती असेल, याच रूटला आहे, ती खूप फेमस आहे, तिथं खूप गर्दी असतो आणि त्याच मालकांचा हा दुसरा जगदंबा हॉटेल आहे। सो आता आपण चला आतमध्ये थेट जाऊया आणि बघूयात काय काय रेसिपी। मग त्याआधी तुमची जी फरमाईश होती ती फरमाईश काय ती दाखवणार, कारण सर्वांची इच्छा असते की या जोडीने या दोघा भावांनी एकत्र येऊन हा लॉग बनवावा, अशा खूप आमच्या बैलगाडा क्षेत्र प्रेमीतील प्रेक्षकांची इच्छा आहे। सो आपल्यासमोर कोण आहे तुम्ही ओळखला नसाल तरी त्याची परिचय देतो मी। सो पहा समोर कोण आहे आपल्या। तर मित्रांनो, थेट सुरेश दातीलकर यूट्यूब चॅनलचा कोलॅबरेशन होत आहे #ब्लॉग जिथे जाऊ तिथे खाऊ। तर नक्कीच राजेश भाऊच्या सोबत आज आलेलो आपण जगदंबा हॉटेलमध्ये। नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी यायचं कारण म्हणजे हा एकदम सुस्वच्छ आणि सुशोभीकरण केलेलं त्यांनी या हॉटेलचं आणि तसे इथे म्हणजे ड्रिंकर्स लोकांना अलाउड नाही, त्याच खास कारणामुळे आज आलो राजेश भाऊंसोबत। तर चला बघूया कसं आहे आपलं हॉटेल आणि आमच्या दोघा भावांचा एकच विषय आहे, कसं वाटतं। बाईने मला बर्थडेला गिफ्ट केलेली होती, एक नंबर टी शर्ट आहे बाई। चला आता आपण आतमध्ये सिटिंग अरेंजमेंट कशी सुरू जातील ते दाखवू। चला मित्रांनो, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून लॉगला सुरुवात करणार आहे। सो हॉटेल जगदंबा चुलीवरचे मटन भाकरी आपल्याला इथे भेटणार, म्हणजे टेस्ट तर लाजवाब असणार आहे, कारण मोरिया हॉटेलची टेस्ट आपण घेतलेली आहे आणि ही त्यांची शाखा आहे। सो चला पुढे सिटिंग अरेंजमेंट पहिलं समोर बघा, पाहू शकता इथे रश पाहू शकता। नुकतंच नवीन 3-4 महिने झाले त्या हॉटेलला आणि एवढी गर्दी एवढी पब्लिक आहे, आता वाजल्यात 1:30। सो चला पुढे जाऊया आपण। आणि मित्रांनो, इथे हे व्ह्यू दाखवण्याचं कारण इथे आहे ना, तुम्ही जेव्हा रात्री याल ना तर जी लाइटिंग असेल ना एकदम भारी दिसेल हा दिसायला, आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मस्त इथे स्लायडिंगसुद्धा आहे, पाहू शकता मस्त। आणि सिटिंग अरेंजमेंट एकदम झाडांच्या छत्रछायेखाली जेव्हा नाईट होते ना मित्रांनो, तुम्ही लाइटिंग पाहू शकता तिकडे त्या साईडला खूप भारी आहे, आणि लहान मुलांना खेळण्यासाठी झोकासुद्धा आहे। सो इथे आल्याने जो आनंद भेटेल ना तुम्हाला, एक वातावरण आणि फॅमिलीसारखा आनंद भेटेल, कारण आपले मुलं लहान मुलं खेळण्यात बिझी असतील, कारण कधी कधी ऑर्डरला एवढी गर्दी असल्याने टाईम होतो तर मुलं चिडचिड करतात, पण ते चिडचिड बिलकुल करणार नाही, ते इथे येऊन या पार्कचा म्हणजे चिल्ड्रन्स प्लेचा आनंद घेणार आहे। सो चला आता पुढे जाऊन बघूया आपण। सो हा लाइटिंग आणि प्रत्येक झाडावरती पाहू शकता आपण लाइटिंग लावलेली आहे। सो दिसायला एवढं भारी वाटेल ना, जर तुम्ही इव्हिनिंगला येत असाल तर बेटर आहे। आणि खास गोष्ट म्हणजे आपण काही रेसिपी दाखवणार सुद्धा आहे आणि मग टेस्ट करणार आहे। सो अवाढव्य स्पेस असा आहे। सो आता आपण जास्त उशीर न करता थेट किचनमध्ये जाऊया आणि त्याच्यानंतर मालकांची थोडीशी रिव्ह्यू घेऊया। पाहू शकता यांचा किचन खूप मोठा असा अवाढव्य किचन आहे आणि साफ-सुथरा किचन बघायला भेटेल आपल्याला। दीपक मराठी बोलतोय का? आणि खूप पण जरी असले तरी ते जास्त उशीर होणार नाही त्यांना ऑर्डर भेटेपर्यंत, आणि सर्व रेडी असतो मित्रांनो, फक्त बनवायचे असते। नमस्कार दादा। दादा आपलं नाव सांगा। माझं नाव अक्षय। आणि हा हॉटेल काही महिन्यापूर्वी चालू झाला नाही, इतकी प्रचंड गर्दी आहे या हॉटेलला, काय खासियत आहे? आपली खासियत अशी आहे की आपण थोडंसं वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्या गावठी टाईपमध्ये गावरान मसाले आपण घरी बनवतो, आणि चिकन थाळी मटन थाळी ते आपण अनलिमिटेड देतो। त्याच्यामध्ये ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, रोटी, चपाती हे आपण अनलिमिटेड कस्टमर देतो। इंद्रायणी राईस जो आपण मावळवरून मागवतो। अच्छा, तो इंद्रायणी राईस आहे का? बरोबर, हा इंद्रायणी राईस आहे, तुपामध्ये बनतो इंद्रायणी राईस। हा कोणत्या हॉटेलला इथे आजूबाजूला आपल्या इथे भेटत नाही, तो आपण वेगळा द्यायचा, काहीतरी वेगळा देतोय आपण। अच्छा, त्यामुळे लोकांना हे आवडतंय आणि लोक बघून आपल्याकडे एवढी गर्दी होते। अच्छा, स्पेशल मटन थाली साधारणतः कितीला भेटते जी अनलिमिटेड थाली आहे?
स्पेशल मटन थाळी आपली 420 रुपयाला आहे आणि स्पेशल चिकन थाली स्पेशल चिकन थाळी 320 रुपयाला आपली. आता आमच्यासाठी तुम्ही तीच डिश बनवताय. बिलकुल, सो नक्की. बघूया ती डिश कशा पद्धतीने बनते. नक्की नक्की. म्हणजे रेडी काय काय असतं तुमचा. आता ही आपली बनते मटन. मटन स्पेशल थाळी बनते अच्छा, आपली. म्हणजे मटन बॉईल केलेलं ऑलरेडी. मटन बॉईल केलेलं सकाळी ते चुलीवरती आपलं मटन बॉईल होतं. हा, हे चुलीवरती बॉईल होतं. आपली चूल पाठीमागे आहे हा. चुलीवरती मटन बॉईल होतं. त्याच्यानंतर अळणी सूप आहे हे. हा. हा मटन रस्सा हा. आहे. ज्यावेळेस ऑर्डर येते कस्टमरची हा. त्यावेळेस आपण याच्यामध्ये मटन फ्राय करतो. हा. तसंच मटन उकड आपण बनवतो. आणि हे मटन सुखा, हां हे मटन आळणी, हां. त्याप्रमाणे आपण थाळी बनवतो अच्छा. चिकन मटनची. सो एका थालीमध्ये काय काय पदार्थ असतात. एका थाळीमध्ये चिकन उकडमध्ये 3 पीस, हां चिकन फ्रायमध्ये जसून मसाला त्याच्यामध्ये 4 पीस येतात. हां आपण त्याच्यानंतर बॉईल एग मसाल्यामध्ये आपण बॉईल एग देतो. हां. आणि इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईस, हा इंद्रायणी राईस तुपातील साजूक तुपातील इंद्रायणी राईस आहे हा. त्याचप्रमाणे गुलाबजाम स्वीटमध्ये. अच्छा. लास्टला स्वीटमध्ये आपण गुलाबजाम थाळीमध्ये देतो. आणि त्याच्या भाकरी. याच्यासोबत बाजरीच्या भाकरी तिकडे चूल आहे आपली. चुलीवरती बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, चपाती किंवा रोटी, जसं कस्टमरला जे ह्या 4 पैकी पाहिजे ते आपण काही आपण अनलिमिटेड देतो. अच्छा, म्हणजे आता त्याच्यानंतर हे राईस वगैरे संपलं ते पुन्हा आपल्याला पुन्हा भेटतं. आपण कस्टमर कितीही वेळा घेऊ शकतो. त्याच्यामध्ये काय काय आहे, कोणती वस्तू पुन्हा पुन्हा घेऊ शकतो. राईस आहे, भाकरी आहे, त्याच्यानंतर आळणी सूप आहे. हां. जसं की आळणी सूप, हे आळणी सूप, हां हे आळणी सूप कितीही वेळा तुम्ही घेऊ शकता. ओके. हा तिखट रस्सा, हां हा गावठी मसाला तर तिखट रस्सा तुम्ही हां. कितीही वेळा घेऊ शकता. अनलिमिटेड आहे आपल्याकडे. 420 रुपयामध्ये अनलिमिटेड पूर्ण रस्सा मिळेल. अच्छा. थाळी मिळेल. आता हे जे बनतं फक्त मटण आपल्या चुलीवरती बनवलं जातं. मटन चुलीवरती बनवलं आणि जातं. चूल आपली चूल पाठीमागे इकडे. इथे पाहू शकतात. तुम्हाला असं वाटत असेल की इथेच बनतं आणि चूल कुठे आहे, त्याच्यासाठी मी त्यांना प्रश्न केला की नेमकं चूल कुठे आहे. तर चूल सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटेल. सो पाहू शकता, म्हणजे तुमच्या मनातील जी शंका आहे ती आम्ही काढून टाकली. ह्या चुलीवरती हे लाकड पाठीमागे आपले लाकडं आहेत. अजून पाठीमागे स्टॉक आहे लाकडांचा. हां. त्या चुलीवरती आपली लाकडं, त्याचप्रमाणे भाकरी हे पूर्ण चुलीवरती आपल्याला बनतं. सो थँक्यू. आता तुमची दोन्ही डिश तुम्ही सर्व करा आणि आम्ही खाण्यासाठी रेडी आहोत. स्वतः आम्ही नक्कीच, भेटू काउंटरवरती आणि तुमच्या हॉटेलची टेस्ट या लोकांना का आवडते ते आम्ही सुद्धा जाणून घेणार आहे. नक्कीच. सो आता थोड्या वेळात आपली डिश रेडी होते, तर आपण भेटूया आता खाताना आणि त्या डिशचा आनंद घेताना. आणि नक्कीच एक वातावरण निर्माण करणार हा प्लेस आहे आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल, कारण का त्यांना प्ले ग्राउंड सुद्धा आहे. सो किती जरी रश जरी झालं तरी मुलं तिथे निवांत खेळू शकतात. आणि मला तरी वाटतं इथे खूप कुक आहे, सो कोणाला उशीर होत नाही मोस्ट ऑफ. नाही नाही नाही, थोडंसं नवीन आहे. जरी इकडे तिकडे झालं तर त्यासाठी आम्ही कस्टमरची माफी मागतो. हात जोडून सांभाळून घ्या. फक्त इथून पुढे सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. नवीन आहे, गर्दी होते, लोकांची क्रेज आहे, त्यासाठी आमचा थोडाफार उशीर होऊ शकतो, पण आम्ही क्वालिटीमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज करत नाही. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्यासमोर आलेले मटन थालीमध्ये आपण बघू शकता इकडे मटन सुक्का, मटन आलनी, इथे बॉईल एग, मटन रस्सा आणि इथे आलनी सूप आहे आणि इकडे इंद्रायणी राईस आणि सोबतच आहे आपले बाजरीची भाकर. मित्रांनो, बाजरीची भाकर मी पहिल्यांदा ट्राय करतो आणि राजेदारनी तर खूप वेळा केलेला असेल, कारण का यावर्षी तर आम्ही आज पहिल्यांदाच हा ब्लॉग ट्राय करतो, म्हणजे शूट करतो इथे. तर अजून आपली डिश येत आहे, ती पण सोबतच तुम्हाला राजेदा इंट्रोड्यूस करणार आहे. टेस्ट करून सांग मला. तर मित्रांनो, डिश आपली राजेदाची यायच्या अगोदर त्याच्या तोंडाला आपण पाणी सोडू. एकदम मटन आहे, मटन सुक्यापासून सुरुवात करू आपण. हाय हाय हाय, एकदम मस्त सॉफ्ट आहे आणि चुलीवरचं मटन आहे. रस्सा मस्त आहे, एक नंबर. सर्वप्रथम मला सांग, तू ज्वारी बाजरीची भाकरी प्रथम खातोस? पहिल्यांदाच खातोय, पण असं काही वाटलं नाही. आपली नॉर्मल भाकर असते ना, त्याच्यापेक्षा थोडीशी अशी कडक असतं, पण एक नंबर मस्त लागतं. पहिल्यांदा ट्राय केली. आता तू मला इंद्रायणी राईस ट्राय करून जातो थोडा देर ताटावर, त्याने सांग कसे म्हणजे टेस्ट चालेल. चला, इंद्रायणी राईस ट्राय करू. याच्यातच घेता. सोबत बाई मटण असला ना, सांगूच नको. मस्त एकदम शिजले बघ ना, किती वारी. हाय 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 हाय, पाणी सुटलं रे माझ्या तोंडाला.
मस्त एक नंबर आणि इंद्रायणी राईस एकच नंबर मजा आली. आता त्यांचा हा सूप आहे, रस्सा आहे, म्हणजे हा टेस्ट करून बघ. एकदम गरम आहे भाई, चमच्याने ट्राय करता. एकदम गरम आहे, एकदम गरम आहे. आणि इथली ना सिटिंग अरेंजमेंट पण एकच नंबर आहे. आणि बघूया सूप. म्हणजे आपण बोलतो ना का पाया सूप कसं असतं त्याच्यासारखी टेस्ट आहे, मस्त आहे. सो आता थोड्या वेळातच आपली चिकन थालीसुद्धा येणार आहे. स्पेशल डिश आपण टेस्ट करणार आहे. मग याच्यामध्ये अनलिमिटेड सूप, अनलिमिटेड रस्सा, राईस आणि भाकरी अनलिमिटेड भेटणार आहे. मित्रांनो, आपली चिकन स्पेशल थालीसुद्धा आलेली आहे आणि याच्यामध्ये काय काय कंटेंट भेटतात ते बघूया. सुका चिकन, चिकन रस्सा आणि आपला इंद्रायणी राईस, ज्याच्यामध्ये स्पेशल तूप टाकून केलेलं जातं. नाही असा राईस इथे तरी कुठे भेटत नाही या एरियामध्ये. आणि हा रस्सा आहे आणि हा सूप आहे आणि आपल्याला अंडा भेटतो त्याच्यासोबत. आणि मला ना गुलाबजाम भेटतं, म्हणजे चिकन स्पेशल थालीमध्ये गुलाबजाम भेटतं, मटन थालीमध्ये पावशेरता भेटत नाही. सो चला आता आपण सुरुवात करूया. आणि ही ज्वारीची भाकर आहे आणि ती बाजरीची होती. आता आम्ही वेगवेगळी टेस्ट करण्यासाठी माहिती बाजरीची तर खूपच छान लागली. आणि मी मटनसुद्धा टेस्ट केला सुरुवातीची सांगितल्याप्रमाणे, जरा मला राहवलं नाही. अप्रतिम यार, मी फक्त बोलून दाखवणार आहे, तुम्ही येऊन बघा आणि देन विचार करा. हे मटन थालीबद्दल बोलतोय, आता आपण चिकन थाली टेस्ट करणार आहे. पहिला घेऊया चिकन, जो चुलीवर तर आधी केला जातो, नंतर गॅसवरती तापून गरम करून दिला जातो. कांदा लिंबूसुद्धा आलेला आहे आपल्यासाठी. मेन गोष्ट म्हणजे आपण जिथे जेवायला जातो ना मित्रांनो, तिथं जेवण रुचकर तर हवं आहे, पण ते व्यवस्थित शिजलं पण पाहिजे. आणि मेन ते हे शिजलेलं आहे आणि खूप छान आहे. आणि वेगळ्या पदार्थात मसाला यूज केलेला आहे, कारण हे आपल्या आग्र पद्धतीच्या पेक्षा थोडा वेगळा होता आणि छान टेस्ट आहे याची. आवडलं आपल्याला. एकदा तुम्ही टेस्ट करा. थोडा मसाला ग्रीनिश टाईप आहे, रेड वाटत नाही, पण खूप छान आहे. आता आपण रस्सामधला चिकन ट्राय करूया. ग्रेव्ही, हा पीस लगेच तुटतात मित्रांनो. क्या बात आहे, खरंच खूप भारी ग्रेव्ही आहे. आणि ही भाकर आहे ना ज्वारीची, अशी सेम मला आपल्या तांदळाची भाकऱ्या टाईप वाटली. बाजरीची थोडी डिफरंट आहे, छान. आता सर्वांना इंद्रायणी राईस बोला ना तर सर्वांना आवडतो आणि आपल्या घरी जास्त तो बनला जात नाही. हा थोडा आषाढ असतो आणि हा तुपावरती केलेला आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया. खूप गरम आहे मित्रांनो. मला आहे ना असा रस्सा आहे ना एकदम राईसमध्ये खूप लागतो, सो म्हणून मी जास्त रस्सा घेतला याच्यात. वाह, या बात आहे सूरज. इंद्रायणी राईस तो इंद्रायणी राईस, त्याच्यासोबत हा अंडा जो मसाला आहे वरती आहे ना त्याच्यासोबत खावे, म्हणजे टेस्ट करेल की कसा आहे मसाल्याच्या आणि अंड्याची. अप्रतिम. म्हणजे सर्वच जेवण खूप सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे, चविष्ट आहे आणि तुम्ही नक्कीच डिसअपॉइंटमेंट नाही होणार हा इथे आल्यानंतर. सर्वप्रथम मटन थाली जर तुम्ही खात असाल ना, डेफिनेटली मटन थाली खूपच भारी झाली मटन थाली. आणि चिकन स्पेशलसाठी चिकन थालीसुद्धा खूप छान आहे. सो ना मला आता हे एवढं संपवायचं आहे आणि हे संपून आम्ही इथेच थांबणार नाही. अजून आम्ही राईस घेणार, आम्ही अजून रस्सा घेणार आणि सूप अजून पिणार. खरंच सूरज उगाच बोलत नव्हतं की गरम आहे, खूप गरम आहे सूप. तर सूपची टेस्ट बघूया. वाव सूरज एक नंबर. मी तरी डबल पुन्हा घेणार, सूप तर पुन्हा घेणार मी. सूप आणि राईस मी पुन्हा घेणार आहे. मला प्रचंड आवडलेल्या, सर्वात प्रचंड आवडल्या ती मटन थाली एकदा नक्कीच ट्राय करा. ती सूरज दातलकरच्या नशिबात होती. सो इट्स ओके. आपण असेच व्लॉग नवीन नवीन बनवत राहत. आणि तुम्हाला आमची जर जोडी भावांची आवडत असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा एकदा व्लॉग घेऊन येणार जर तुमच्या कमेंट्स आल्यात तर. सो चला मित्रांनो, भेटूयात आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. असेच नवीन हॉटेल एक्सप्लोअर करत जाऊ आपण.
काही कालांतर आपले व्लॉग्स थांबले होते, पण आता पुन्हा सुरुवात झाली आहे. सो मित्रांनो, अशीच व्लॉग येण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि हा मित्रांनो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us.